चर्चा करणार आहोत. अभिजित, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरला. आणि अर्थातच पहिला प्रश्न असा आहे की सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशामध्ये रोष होता, पण व्यवस्थेबद्दलचा राग आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं तो व्यक्त करण्याचं साधन, याचा विचार तुम्ही कसा केला? नाही, मला काय वाटलं त्यापेक्षा हे महत्वाचं आहे की जे भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यांना असं का वाटलं की जे लोक सिस्टम विरुद्ध बोलतात, व्यवस्थेविरुद्ध बोलतात, ते कॉकरोच आणि पॅरासाइट आहे. मला असं वाटतं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत त्यांचा जो रोल आहे एका डेमोक्रेसीमध्ये, तो हा आहे टू सेफगार्ड द कॉन्स्टिट्यूशन, टू प्रोटेक्ट द पीपल्स फंडामेंटल राईट्स. बरोबर, आपल्या जे काही अधिकार आहेत त्यांची रक्षा करणं हे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं काम आहे. आणि त्यातलाच एक अधिकार हा आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, बोलण्याचा अधिकार. तर ज्यांचं काम आहे की बोलण्याच्या अधिकाराची रक्षा करायची, तेच असं कसं काय म्हणू शकतात की जे बोलतायत ते कॉकरोच आणि पॅरासाइट आहे. तर हे कुठे ना कुठे खूपच सॅड स्टेटमेंट होतं. त्यामुळे आम्ही याच्यावरनं हे कॉकरोच जनता पार्टी सुरू केली. नक्कीच. बरं, आता आपण बोलत असताना आकडा पाहिला तर तुमचा इंस्टाग्राम अकाउंटनं देशातल्या सगळ्याच मुख्य राजकीय पक्षांना मागे टाकलंय आणि त्यामुळे आता तरुण खूप मोठ्या आशेनं बघतायत या सगळ्याकडे. त्यामुळे एक जबाबदारी पण येतेच. मग अशा वेळेला ही फक्त सोशल चळवळ राहणार आहे की राजकीय पक्षात याचं रूपांतर होणार आहे, काय सांगाल? नक्कीच होईल, पण आता काही सांगणं थोडं अवघड असेल, कारण की तुम्हाला जसं माहिती आहे की ही पार्टी काय आम्ही प्लॅनिंग करून सुरू केलेली नव्हती. जर चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं ते स्टेटमेंट आलं नसतं तर आज मी इथे इंटरव्ह्यूला बसलो नसतो. तर असं काही प्लॅन करून आम्ही काही केलं नव्हतं. आणि आता 3-4 दिवस झाले, 3-4 दिवसातच आमच्याकडे 1,10,00,000 लोक आलेली आहेत इंस्टाग्रामवर. तर इतक्या लोक, ह्या सगळ्या लोकांशी बोलून प्लॅनिंग करणं खूप अवघड आहे, कारण की 3-4 दिवस झाले आम्हाला. तर आम्ही आधी या लोकांशी बोलू, त्यांच्याशी संवाद साधू, त्यांच्याकडून आम्ही सजेशन्स घेऊ, त्यांचे आम्ही इनपुट्स घेऊ की काय कारण आहे ज्याच्यामुळे त्यांचा एवढा राग आहे करंट सिस्टमवर आणि करंट सरकारवर. बरोबर. तोपर्यंत ते आम्ही समजून नाही घेऊ शकत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचे कन्सर्न्स काय आहेत, तोपर्यंत आम्ही काही प्लॅन बनवू नाही शकत. कारण की ह्या लोकांची कंप्लेनच ही आहे की कुठलीच पार्टी, कुठलीच सरकार आमचं ऐकायलाच तयार नाही, आम्हाला समजूनच घ्यायला तयार नाही, आमच्या प्रॉब्लेम्स काय हेच ऐकून घ्यायला तयार नाही. तर मला ती चुकी नाही करायची जे बाकी पार्ट्यांनी केलेली आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करायचंय मला. तर मला त्यांचं ऐकणं आणि समजणं सगळ्यात आधी गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचे पाऊल ठरवू. नक्कीच अभिजित, तुमच्या कॉकरोच जनता पार्टीला सोशल मीडियावरती जो सपोर्ट मिळालाय तो बघता नक्कीच कुठेतरी जागा आहे एका नवीन पार्टीला, हे इथे स्पष्टपणे दिसतंय. पण अशी ही लाट येत असताना तुमचं एक्स अकाउंट दुपारीच निलंबित झालं, तर इंस्टाग्रामवरही अशाच कारवाईचे काही नोटिफिकेशन आलेत का? अशी काही भीती तुम्हाला वाटते का? आता माझं एक जर्नलिस्ट आहे, त्यांच्यासोबतही बोलणं झालेलं आहे. ते हे पासवर्ड रिसेट करायचं, ते अकाउंट हॅक करायचे प्रयत्न चालू आहेत, आणि हॅक करायचा प्रयत्न चालू आहे. ते आमचे अकाउंट हॅक करायला बघतायत, कारण की आता आमची पॉप्युलॅरिटी त्यांच्यापेक्षा जास्त वाढली सोशल मीडियावर. आणि जर ते हॅक नाही करू शकले तर ते उद्या अकाउंट बॅन करून टाकतील, कारण की त्यांनी मागच्या 1 महिन्याआधी तेच केलं होतं. आणि आता मला एका जर्नलिस्टनी सांगितलेलं आहे, त्यांना कुठून तरी माहिती झालेली आहे की IB आणि बाकी एजन्सीज नजर ठेवून आहेत, आम्ही काय करतोय काय नाही त्यावर. बरोबर आहे. पण याशिवाय आणखीन कोणती काळजी तुम्ही सध्या घेताय? नक्कीच होईल, पण आता काही सांगणं थोडं अवघड असेल, कारण की तुम्हाला जसं माहिती आहे की ही पार्टी काय आम्ही प्लॅनिंग करून सुरू केलेली नव्हती. जर चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं ते स्टेटमेंट आलं नसतं तर आज मी इथे इंटरव्ह्यूला बसलो नसतो. तर असं काही प्लॅन करून आम्ही काही केलं नव्हतं. आणि आता 3-4 दिवस झाले, 3-4 दिवसातच आमच्याकडे लोक आलेली आहेत इंस्टाग्रामवर. तर इतक्या लोक, ह्या सगळ्या लोकांशी बोलून प्लॅनिंग करणं खूप अवघड आहे, कारण की 3-4 दिवस झाले आम्हाला. तर आम्ही आधी या लोकांशी बोलू, त्यांच्याशी संवाद साधू, त्यांच्याकडून आम्ही सजेशन्स घेऊ, त्यांचे आम्ही इनपुट्स घेऊ की काय कारण आहे ज्याच्यामुळे त्यांचा एवढा राग आहे करंट सिस्टमवर आणि करंट सरकारवर. नाही, आम्ही तर म्हणजे आमच्याकडून जे स्टेप आम्ही घेऊ शकतो ते घेतोय आम्ही, पण आम्हाला माहिती आहे आम्ही किती जरी काय केलं तरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जाणार. आणि आम्ही बघणार की किती दाबू शकतात ते आम्हाला. आम्ही आता 1,10,00,000 लोक झालेलो आहे. अकाउंट हॅक करताल तुम्ही, आमचे अकाउंट बंद करताल, पण जो या युवकांच्या मनामध्ये राग आहे तो राग तुम्ही हॅक करू शकतात का?
तो राग तुम्ही बॅन करू शकतात का? तो राग कुठं काय करणार, कसा दाबणार तुम्ही? अकाउंट एक माध्यम झालं ना. पण ह्या युवकांचा जो राग आहे तो तर खरा आहे. बरोबर आहे. तो आज इथं कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून बाहेर येतोय, उद्या दुसऱ्या माध्यमातून बाहेर येईल. हं, हं, हं. नक्कीच राग तर आहे आणि तो उफाळून येतोय आणि तो अशा पद्धतीने बाहेर पडतोय. खरंय हा पक्ष तुम्ही ठरवून काढलेला नाहीये, पण भविष्यामध्ये कदाचित त्याला एक पक्षाचं रूप येईल असं या क्षणी तरी दिसतंय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद अभिजित बोलण्याशी.